नमस्कार मित्रांनो, सर्व नागरिकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। केंद्र सरकारने मोठी गुड न्यूज दिलेली आहे। आता सिबिल स्कोर नसताना सुद्धा कर्ज मिळणार आहे। मग मित्रांनो, हे कर्ज कोणाकोणाला मिळणार आहे, यामुळे कोणकोणत्या घटकांना या ठिकाणी फायदा होणार आहे आणि काय काय फायदा होणार आहे, त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, कोणत्याही बँकेत तुम्ही कर्ज काढायला गेला तर सर्वात आधी तुमचा सिबिल स्कोर चेक केला जातो। तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तरच तुम्हाला बँकेतून कर्ज मिळते आणि सिबिल स्कोर चांगला नसेल तर कोणतीही बँक तुम्हाला कर्ज देत नाही। परंतु यामुळे ज्यांना प्रथमच कोणतं तरी कर्ज काढायचं आहे अशा लोकांना फटका बसतो। मात्र आता त्यावर उपाय म्हणून सरकारने थेट नियमात बदल केला आहे। जे ग्राहक प्रथमच कर्ज काढत आहे अशा लोकांना आता सिबिल स्कोर नसताना सुद्धा कर्ज मिळणार आहे। मंत्रालयाने या संदर्भात स्पष्ट सूचना दिल्या आहेत की अर्थ मंत्रालयाचे म्हणणे आहे की पहिल्यांदाच कर्ज घेणाऱ्यांसाठी सिबिल स्कोर आवश्यक नाही, त्यामुळे अशा लोकांना सिबिल स्कोरच्या आधारे कर्ज देण्यास बँका नकार देऊ शकत नाही। खरं तर संबंधित व्यक्तीवर कर्ज किती आहे किंवा त्याने घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी केली आहे याबाबतची सगळी माहिती सिबिल स्कोरच्या माध्यमातून मिळते। त्यामुळे कर्ज देण्यापूर्वी बँका तुमचा सिबिल स्कोर तपासतात। परंतु जे प्रथमच कर्ज घेत आहेत त्यांचा सिबिल स्कोर नसल्यामुळे बँक किंवा NBFC यांच्याकडून त्यांना कर्ज दिले जात नाही। अशा ग्राहकांना सरकारच्या नवीन नियमामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे। मग मित्रांनो, या नियमामुळे कोणकोणत्या घटकांना या ठिकाणी फायदा होणार आहे तर आपण बघूया। मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय, आता केवळ सिबिल स्कोर नसल्यामुळे कोणाचेही कर्ज फेटाळले जाणार नाही। मग या ठिकाणी तरुणांना मोठा दिलासा मिळालेला आहे। पहिल्यांदाच कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांना आता या ठिकाणी कर्ज मिळणार आहे, बँकेकडून नकार मिळणार नाही। शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक यांना थेट फायदा होणार आहे। ग्रामीण भागातही सहज कर्ज उपलब्ध होणार आहे। मध्यमवर्गीयांना सुद्धा दिलासा मिळणार आहे। घर कर्ज, शिक्षण कर्ज, वैयक्तिक कर्ज घेणे आता सुलभ होणार आहे। पहिल्या पिढीतील उद्योजकांना साथ मिळणार आहे। केवळ सिबिल रिपोर्टवर आधारित नकार बंद होणार आहे। जर तुम्हाला प्रथमच एखादा व्यवसाय करायचा असेल, उद्योग करायचा असेल तर या ठिकाणी बँका कर्ज नाकारत होत्या, तर आता सिबिल रिपोर्ट शिवाय या ठिकाणी या तरुणांना कर्ज मिळणार आहे। स्टार्टअप्स व लघुउद्योजकांसाठी नवी संधी निर्माण होणार आहे। उद्योग व रोजगार निर्मितीला त्यामुळे चालना मिळणार आहे। तरुणांचा आत्मविश्वास वाढला आहे। आता निर्धारित कर्ज अर्ज करता येणार आहे। जर तुम्हाला कर्ज करायचं असेल तर त्या ठिकाणी जर तुम्हाला कर्ज काढायचं असेल तर आता तुम्ही अर्ज करू शकता, कारण की सिबिल स्कोरची आवश्यकता नाही। पारदर्शक आणि जनहित, वर्षातून एकदा मोफत क्रेडिट रिपोर्ट प्रत्येक नागरिकाला दिला जाणार आहे। गावागावात आर्थिक क्रांती निर्माण होणार आहे। खाजगी सावकारांवर अवलंबून राहावे लागणार नाही। सबका साथ सबका विकास, औपचारिक अर्थव्यवस्थेत सर्वांचा समावेश या ठिकाणी होणार आहे। स्कोर नसल्यामुळे असे अनेक फायदे हे सर्वसामान्य ग्राहकांसाठी, सर्वसामान्य भारतातील नागरिकांसाठी होणार आहे। त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी अतिशय फायद्याचा असा निर्णय सरकारने घेतलेला आहे। याबाबत राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत म्हटले आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार बँक किंवा इतर कर्जदाते केवळ कमी किंवा शून्य सिबिल स्कोरच्या आधारे कोणालाही कर्ज नाकारू शकत नाही। 6 जानेवारी 2025 रोजी RBIने जारी केलेल्या मास्टर डायरेक्शनमध्ये हे स्पष्ट करण्यात आले आहे की क्रेडिट इतिहासाअभावी ग्राहकाला कर्ज नाकारता येणार नाही। ग्राहकांकडे जर सिबिल स्कोरच नसेल तर अशा वेळी सदर ग्राहकांची पार्श्वभूमी आणि पेमेंट इतिहास पाहून कर्ज दिले जाऊ शकते। सरकारने कर्ज अर्जासाठी किमान सिबिल स्कोर निश्चित केलेला नाही, त्यामुळे बँका सिबिल स्कोर नसताना सुद्धा कर्ज देऊ शकतात, असं पंकज चौधरी यांनी स्पष्ट केलेले आहे की किती सिबिल स्कोर पाहिजे तरच या ठिकाणी पैसे मिळणार असं कोणताही नियम सरकारने केलेला नाही। त्यामुळे सरकारने सांगितले आहे की जर कर्ज घ्यायचे असेल तुम्ही त्या ग्राहकाची पार्श्वभूमी आणि पेमेंटचा इतिहास पाहून त्यांना कर्ज देऊ शकता। सिबिल स्कोर कमी असला जास्त असला तर त्यांना अडवू शकत नाही। हा सुद्धा एक महत्त्वाचा नियम या ठिकाणी सरकारने स्पष्ट सांगितलेला आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी मोठा फायदा होणार आहे। त्यांचे सर्व कामे मार्गी लागणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।